हाय फ्रेंड, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. माझ्या नवऱ्याने केली माझी आज फजिती. तर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि सांगणार आहे मी या व्हिडिओमध्ये काय फजिती केली ते. तर बघा, मी कामाला गेलते रोज प्रमाण आणि बघा हे माझा अवतार दिसायला काय एवढा. हे काय मळ वगैरे नाही बरं, तुम्ही म्हणत असाल काय. हे बघा पाठी कशी झाली, हे बघा इथं कसं पडलंय, हे अंगावर पडलंय पुरा आणि तोंड थोडं धुतलंय. म्हणजे तोंड कशामुळे धुतलंय ते तर माहित असत तुम्हाला. कारण माहित नसलं तरी सांगते मी. कारण बघा, मी आहे का नाही, संगीत आहे का नाही म्हणून ओळख असाल का नाही म्हणून धुतलंय तोंड. व्हिडिओ तर आलाय, पण आता हा व्हिडिओ आहे कोणाचा म्हणसाल म्हणून तोंड तेवढं साफ केलंय पाण्यानं. आणि म्हणलं तुम्हाला दाखवा माझी ही दुर्दशा. तर बघून घ्या, हे दशा झाली माझी माझ्याच हातानं. आणि त्याच्या कारणीभूत कोण आहेत माहिती का? हे आहेत बघा, जेवायलेत बघा, हे आहेत कारणीभूत. आता दिसायला कस काय दिसणार काळात जर दिसायला अंधार आहे तिथला. तर बघा हे आहेत कारणीभूत. आणि काय झालं माहिती आहे का? एवढं मोठं टोपलं होतं तांदळाचं, भरले मी. खाली पडलेले तांदूळ होते, एवढा डस्ट होता त्याच्यात, लय डस्ट होता. म्हणजे ते तांदूळ वगैरे गिरणीमधून काढलेले होते, पुरा धुबा होता. आणि मोठ्या टोपल्यामध्ये भरले तांदूळ. तांदूळ काय जास्त नव्हते, थोडेच होते तांदूळ. पण काय केले, उचलून घेऊन जायला गेले. म्हणजे ते हाईट थोडी जास्त आहे जाळीची. काय करायला गेले, असं उचलले. मग याय ना आमच्या दोघांमध्ये थोडे हे झाले. म्हणजे मला म्हणले होते आहे ना तू राग जाऊन फेक, आणि मी काय की तांदळाच फेकतो म्हणल्या. तर मी म्हणले आता त्यांना म्हणलं की आता काय बी नाही, तुम्हाला माझी काय कदर वाटणार चाली, काय बी केअर वाटणार चाली, तुम्ही मला लयच कामं लावायला, असं म्हणलं मी. तर बघा, असं म्हणल्यावर काय केले त्याने माहित आहे की, मग आता रागानं काय केले, तेच फेकायला जातो म्हणून ते राखाचं टोपलं आहे ते उचलून मला देतं म्हणले. पण मीच ऐकलं नाही. काय केलं माहित आहे, ऐकलं नाही काय नाही. आणि म्हणलं आता हो म्हणल्यावर मी म्हणलं मला काही काळजी करणं चालल्या काय नसेल असं म्हणलं. ते काय केलं, रागानं ते टोपलं घेऊन घेत उचलून. मी म्हणलो आता जाऊ दे बाप्पा, आपला नवरा थकून गेलाय काम करून आणि आपण थोडी भाव आहे ते मदत करावं म्हणलं. तर काय झालं, मग गोली पकड कुठं आहे रे, मग ते टोपलं उचलून घेतल्यावर मी काय केलं, ते तांदळाचं टोपलं उचलून घेऊन टाकायला गेले जाळीमध्ये. टाकायला गेला, मला आवडत नव्हतं काय नव्हतं. बघायला साखर चोर, बघलं साखर चोर. हे कुठं आहे, पकड दिस ना चल की होय. तर बघा काय केलं, नवऱ्याची मदत करा म्हणून गेलो. टोपलं घेऊन उचलून गेलो. टोपलं तर उचलत नव्हतं, कसं उचलून घेतलं. मग काय झालंय, टाकायला गेलो जाळीमध्ये टाकता एवढं उच होतं ते. आणि काय केलं माहिती आहे, यायनं टाकलेत राख आले टाकून. आणि मला आवडत नाही म्हणून यायला माहिती आहे, त्यासाठी काय केलं तर दुरून बघायला जा. म्हणजे आलेत माग, तिला आवडत नाही काय नाही. मला काम आहे आणखीन थोडं. तर ते हे करायचं आहे, जवसाचं हे लावायचं आहे. तर हिला आवडत नाही काय नाही म्हणून थोडं येऊन मागं थांबायचं नावचं येऊन टाकावं की नाही. काय झालं माहिती, असं टाकाय गेलं सगळं पुरं तोंडावर आलं. एवढं हसायले तेवढं हसायत. मग तिथं लोक नव्हते म्हणून बरं झालं नाही. सगळे लोकच हसत होते. बाप्पा लयच फजिती केली माझी यांनी. बघायला आंबडत नाही, माणूस छोटा आहे, मी आता छोटी आहे, हाईट माझी तेवढी जास्त नाही. 4.5 फूटच्या वरीच असेल, 5 लाख मीच असेल माझी हाईट. तर बघा काय करायचं, बोगायलेत वरून टाकता येणार चलय. आणि एवढा हसायलेत की नाही. मग मी म्हणलं कोणीच नाही काय की माझे म्हणजे रिॲक्शन माझे आता कोणी नाही, कोणी बघलं नसेल म्हणून मी काय केलं, नॉर्मल आता कोणी नाही वाटलं बघलं म्हणून असं थांबले. तर बघू एवढं जोर जरी आता जायचं. मग काय केलेत माहिती आहे, म्हणजे पडलंय आता म्हणून त्यालाच काय वाटलं की छान आहे. तर त्यालाच काय वाटलं की मग आलेत. मग त्याची टोपी काढून मला तोंड वगैरे पुसलेत आणि मी तोंड धुवून घेतले. तर बघा अशा प्रकारे फजिती केली बघा.